आज आपण एका अशा सिस्टमबद्दल बोलणार आहोत जी आपल्या लोकशाहीचा अगदी मूळ पाया आहे. हो, पंचायत राजबद्दलच बोलतोय. ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्या गावागावात लोकशाहीला जिवंत ठेवते. या सगळ्याची सुरुवात एका खूप सुंदर विचारातून होते. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते बघा. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की खरी लोकशाही ही दिल्लीतल्या काही माणसांनी नाही, तर प्रत्येक गावातल्या सामान्य माणसाने चालवली पाहिजे. आणि याच स्वप्नाला त्यांनी नाव दिलं होतं ग्रामस्वराज्य. आता गंमत अशी आहे की ही जी कल्पना आहे ना, ती काही आजची नाहीये. तिची मुळं खूप खोलवर, अगदी आपल्या इतिहासात रुजलेली आहेत. विचार करा, कित्येक शतकांपासून आपल्याकडे गावच गावाचे निर्णय घेत आले. म्हणजे सरकार आणि आपल्यासारखा सामान्य माणूस यांना जोडणारा हा एक महत्वाचा दुवा आहे. पण मग हा जो विचार होता तो कायद्यात कसा बदलला, हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, अगदी ब्रिटिश काळापासून प्रयत्न सुरू होते. मग स्वातंत्र्यानंतर अनेक समित्या आल्या, कर्नाटकसारख्या राज्यांनी स्वतःचे कायदे केले आणि अखेर 1993 साली तो ऐतिहासिक दिवस उजाडला जेव्हा या स्वप्नाला एक घटनात्मक म्हणजे कायदेशीर रूप मिळालं. हो, 1993 साल. आणि त्या दोन घटनादुरुस्त्या 73वी आणि 74वी. याला खरं तर एक टर्निंग पॉइंट म्हणायला हवं. कारण याच दुरुस्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना खऱ्या अर्थाने ताकद मिळाली. जणू काही तळागाळातल्या लोकशाहीचा हा एक मोठा विजय होता. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात ही सिस्टीम चालते कशी, तिची रचना काय आहे, हे समजून घेण्यासाठी ना आपण कर्नाटक राज्याचं उदाहरण पाहूया. तिथे ही रचना आपल्याला अगदी स्पष्टपणे समजून घेता येईल. तर ही आहे ती त्रिस्तरीय रचना. म्हणजे कसं, सर्वात वरती आहे जिल्हा पंचायत, त्याच्या खाली तालुका पंचायत आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या जवळचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत. आणि या तिन्ही स्तरांवर आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी काम करतात. ओके, तर ही रचना आपण पाहिली. पण प्रश्न असा आहे की हे सगळं का? यामागे नक्की उद्देश काय आहे? ही सिस्टीम काय साध्य करू पाहते? याचं मूळ ध्येय खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे स्थानिक प्रश्न स्थानिक लोकांनीच सोडवावेत. म्हणजे आपल्या गावातल्या रस्त्याचा प्रश्न दिल्लीत नाही तर गावातच सुटला पाहिजे, नाही का? दुसरं म्हणजे यातून सामान्य माणसालाही प्रशासन कसं चालतं हे कळतं. सत्ता एका ठिकाणी न राहता विभागली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातूनच गाव पातळीवर खरं नेतृत्व तयार होतं. ठीक आहे, नेतृत्व वगैरे तर आहेच, पण रोजच्या जगण्यात या पंचायती नक्की काय काम करतात? म्हणजे त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? चला बघूया. बघा, यातली पहिली गोष्ट म्हणजे आपली रोजची कामं. म्हणजे पंचायतीच्या मालमत्तेची देखभाल करणं, बजेट तयार करणं. आपल्या गावातले रस्ते, पाणी, वीज या सगळ्या सोयीसुविधांची जबाबदारी त्यांचीच. इतकंच नाही तर स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि अगदी जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवणं ही सगळी आवश्यक कामं पंचायतच करते. पण त्यांचं काम फक्त एवढ्यावरच थांबत नाही. याच्या पुढे जाऊन गावाचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणं हे त्यांचं खूप मोठं काम आहे. म्हणजे शाळेतलं शिक्षण, शेती आणि पशुपालनाला मदत, छोटे उद्योग उभे करणं. इतकंच काय तर महिला आणि मुलांच्या कल्याणाच्या योजना राबवणं, पाणी, जंगल वाचवणं आणि रेशनचं धान्य वाटप करणं, या सगळ्या गोष्टी यात येतात. आता एवढी सगळी कामं करायची म्हणजे पैसा तर लागणारच. मग प्रश्न येतो की हा निधी, हा पैसा येतो कुठून? तर बघा, यांचे उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग आहेत. एक तर ते स्थानिक कर लावू शकतात, जसे की पाणीपट्टी, इमारतींवरचा कर, बाजारातल्या दुकानांवरचा कर वगैरे. मग पंचायतीची स्वतःची काही मालमत्ता असेल तर त्याचं भाडं येतं. काही पर्यटन स्थळं असतील तर तिथून फी जमा होते. आणि हो, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा स्रोत म्हणजे राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत किंवा अनुदान. आणि ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, या चार्टमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये की उत्पन्नाचा जवळपास अर्धा किंवा त्याहून जास्त वाटा हा राज्य सरकारच्या मदतीचा असतो. म्हणजे स्थानिक कर, भाडं यातून पैसा येतो खरा, पण या संस्था आर्थिकदृष्ट्या अजूनही बऱ्याच अंशी सरकारवर अवलंबून आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी पंचायत राज व्यवस्था आहे ना, ती आपल्या लोकशाहीचा अक्षरशः कणा आहे. एक अशी रचना जी प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी तयार केली आहे, थेट मुळापासून, आपल्या गावापासून. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की स्थानिक स्वराज्य संस्था तर लोकशाहीचा कणा आहे, हे खरं आहे. पण एक नागरिक म्हणून आपण या संस्थेमध्ये किती सक्रियपणे सहभागी होतो? कारण ही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी फक्त सरकार असून चालणार नाही, तर आपला सहभागही तितकाच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचा आहे, नाही का?